काय काही 7 वर्षापूर्वी तुला जर कोण बोललं असतं की मी तेच आता लाईव्हला बोललो मगाशी की 7 वर्षापूर्वी जर तुला कोण बोललं असतं की म्हणजे असं होऊ शकतं तर तुला किती टक्के वाटलं असतं असं होईल? मला ना आई शपथ सांगतोय मी माझ्या स्वप्नातही हे सगळं इमॅजिन नाही करू शकत आणि मी तर सोडा कोणीच इमॅजिन नाही करू शकत. म्हणजे मला खरंच तुम्ही जर बोलतील ना की तुम्हाला या पोरावर काय गॅरंटी आहे का पुढच्या 7 वर्षानंतर ह्याचं असं असणार आहे का, जर असं तुम्ही कदाचित माझ्या घरी विचारलं असतं तरी आई पण बोलली असती 0.01% पण मला वाटत नाही की हे चिंदी आयटम काय करेल लाईफमध्ये. कारण प्रयत्नच तेवढे चालले होते लाईफमध्ये आणि काय होतच नव्हतं. जसं माझ्या 10वीच्या टायमाला सगळ्यांनी हातवर केलेले आणि मी पास झालो होतो. फक्त माझ्या 2 बहिणी आहेत त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला होता, बाकी सगळे बोलले होते नाही याच्यापासून काय नाही होणार आहे. पण कुठे माहितीये का कधी कधी आहे ना तुम्ही एवढे मेन नसता तुमच्यामधली एखाद दुसरी गोष्ट आवडते एखाद्याला आणि मग ते लोक तुम्हाला डोक्यावर चढवून ठेवतात. म्हणजे तुमची ऐपत 10 पैकी 2 असेल, तुम्हाला त्यांच्यामुळे ती ऐपत आहे ना 10 पैकी 10 होते आणि 10 पेक्षा जास्त होऊन जाते. आई तुला दिसणार पण नाही का? नमस्कार नमस्कार. एक हे दिसतंय काय डिस्कॉर्डची हे नाही हे सगळं प्रेम चाललंय, बदाम चालले तो बदाम. तुला काय बोलायचं आहे ना तर तू आज बिंदास बोलू शकतोस, असं काही विषय नाही. दमल्यात जरा 5 मिनिटं थांबा. थोडं तर काही जरा 5 मिनिटं थांबा. दमल्यात कसं वाटलं आज हे ना श्वास घेऊ दे. नेहमी आम्हाला दरवेळेस बोलतात अरे तुम्ही जाता हे करता. म्हटलं आज काकूंनी आम्हाला प्रत्यक्षात बघितलंय. आज खरंच की म्हणजे बांधिलकी फॅमिली काय असते ना ती आज मी बघितली. बांधील आणि की तुमच्या एवढं प्रेम बापरे कोणीच करू शकत नाही. खूप दम लागते रे सिद्धी मला. नाही श्वास घे श्वास घेणं महत्वाचं. आई बोलते आज मला काय झालेलं ते अख्खी गोठलेली मी. बांधिलकीची ताकद आईला मी बोललो की तू आज जे बघितलं ते 5% आहे फक्त. चुकून पुणे मिठपला वगैरे आईला आणलं तर काय होईल. पण तुम्ही ते वाट बघत राहतात, पाऊस नाही बघत, काही नाही बघत ना. मला खूप वाईट वाटतं रे. म्हणजे मी अगदी त्यानीच मी भारावून जास्त गेले. आतमध्ये होतो ना तेव्हा काकूंचं तेच अरे बिचारी पोरं बघ रे बाहेर नाही रे बघवत नाही. मला तर जीवावर येतो खूप, कारण जसा माझा सिद्धी आहे तशी ती पोरं आहेत. त्यामुळे अगदी म्हणजे अशी बांधिलकी जपा ना तुम्ही, लोकांना दाखवून द्या की श्रीमान कसा आहे आणि श्रीमानची आई पण कशी आहे ती दाखवा. खूप प्रेम देतात खूपच. कसे इज्जत आहे का नाही बबलू? आई बबलू अरे या बबलूला गोळी मारा रे कुठंतरी. हे बघा तेच बोलतो अरे हैराणी आणले त्यांच्या बबलूने. सगळ्यांना बबलूची तेच ना. जिथं जाईल तिथं बबलू. अरे तो अडकलाय शब्द छातीत रे, बाकी काय विषय नाही. बाकी आता आराम करा. आई बघ किती जण 12,786 खरंच 12,786 बघताय. इज्जत प्रेम खूपच प्रेम. असं प्रेम मी कुठेच नाही बघितलं खरंच. दादा लव्ह यू. वाढदिवसाच्या काय काही 7 वर्षापूर्वी तुला जर कोण बोललं असतं की मी तेच आता लाईव्हला बोललो मगाशी की 7 वर्षापूर्वी जर तुला कोण बोललं असतं की म्हणजे असं होऊ शकतं तर तुला किती टक्के वाटलं असतं असं होईल? मला ना फक्त 20%. मी तर 0.5 बोललो. नाही 20% मला होतं. मला गॅरंटी होती बापरे की हा एवढा विश्वास हा म्हणजे आजमावील माणसं, कारण त्याच्या बोलण्यात एवढी गोडी आहे ना माणसाला सहज तो आपलं बोलू शकतो. आणि तसं आहे पण तो म्हणजे कोणाची आई असू दे तो स्वतःची आई मानतो. त्यामुळे तो आई आणि बहिणी आई बीएमडब्ल्यूचा विषय घे. बीएमडब्ल्यूचा विषय घे. गाडी कशी वाटली? बीएमडब्ल्यू ती बघितली तेव्हाच मी गोठले. आणि किंमत ऐकली ना मी तेव्हा तर मी अक्षरशः अशीच करत होती, म्हणून मी जास्त येत नव्हती. आणि आता आज आहे ना गाडी आहे ना भावनो गरुडाच्या नशिबी होती रे. अरे त्यांनी काढली कुत्र्यानी शोरूम मधनं आणि चालवली. पण त्यांनी जी चालवली ना गाडी माझ्यापर्यंत आली तर गाडी स्वच्छ, आणि मी थोडीशीच चालवली तर गाडी अख्खी मागली रे आईच्या गावात. मी थोडं जरा त्यांना ते
तो आहे ना BMW चा तो feel दिला एकदम W. हळूहळू आला असेल हा? का? आणि हा एकदम सुसाट आला असेल. सुसट नाही आलो, फक्त थोडासा त्यांना तो आवाज दाखवला BMWचा कसा असतो आवाज तो. आणि चॉईस माझी हा. हा हा चॉईस माझी कशी वाटली? सुपरचॅट वाचून दाखव ना. नाही चॉईस नाही, तो म्हणजे वाचायला चॉईस कसं माहितीये का भावनो, चॉईस आहे ना, ती गाडीचा कलर मी आईला पाठवला, तर आईला मी बोललो कशी एवढंच सांग. अरे बाबा सेफ्टी पटकन कुत्रा येऊ शकतो आतमध्ये. आपला यावं सिद्धी मी जावं नाही बोल ना थोडा वेळ बोल. बोला ना थोडा विषय वेळ. नाही. नाही ते खुर्चीत बसा पद्धतशीर नको, बसताय. बसले. तर आईला कलर दाखवला, आई बोलते बापरे, म्हणजे आई घाबरते पहिले, मस्त नंतर reaction काकी देते. पब्लिक मी- बोलताय म्हणजे जीवा पोटावर बोलते ती मस्त आहे, मस्त मस्त आहे. काकी छान छान कलर आहे. मी पहिल्यांदा आहे ना पैसे किती विचारते. BMW सोबत भावनो करार करून आलोय 2 वर्ष परत गाडीची दुसरी गाडी घ्यायची. ऐक नाही पण भावनो नाही रे, म्हणजे या गाडी आहे ना, या गाडीमध्ये Main choice, बसल्यावर जी main choice. फील आहे ना, ती फील मी तुम्हाला म्हणजे लक्झरियस ते फील काय असतं ना ते त्या गाडीत, म्हणजे त्या गाडीत छोट्या छोट्या गोष्टींवर एवढं लक्ष दिलं जातं ना, की आम्ही बसलोय आणि एक छोटीशी ना ब्लू लाईट आमच्या अंगावर पडले आणि एकदम सॉफ्ट आहे ती, तिचा त्रास नाही काय नाही, पण फक्त सगळं दिसावं प्रॉपरली म्हणून ती ब्लू लाईट आमच्या अंगावर पडली. गाडी फास्ट जशी जाते तशी ती लाईट बंद होते, गाडी स्लो होते तशी ती लाईट चालू होते. अरे वेगळाच विषय रे. अगदी विमानात बसल्याची फील येते एकदम. आज मी बसली ना हा एक नंबर. तेच तर. पैसे पण तेवढे गेलेत ना. आजचा अनुभव सांगा. हा अनुभव सांगायचा तुझा. हा आजचा अनुभव तुम्ही म्हणजे नेहमी बोलता ना हा. की अरे पोरं गर्दी पोरं नाही, खरंच एवढं प्रेम म्हणजे, करतात. हा. आज काकूंच्या डोळ्यांनी बघितलंय की आपली बांधिलकी फॅमिलीची पोरं कशी प्रेम करतात आपल्यावरती. खरंच आज मी ते बघितलं ना तेव्हा मला कळलं, म्हणजे ह्याच्या पुढे ह्याच्याबरोबर मी नाही येऊ शकत. कारण तुम्हाला असं उभं राहून श्रीमान करताना बघून आहे ना माझं मन भरून येतं, की मग त्याला बोलते जाणारे भेट. आज काकू कंटिन्यू तेच बोलत होत्या, अरे पोरं बिचारी खाली आहेत रे, जाऊन भेटाना. पण काकूंना हे माहित नव्हतं, जर हा. श्रीमान के टोली में अगर हम लोग गए तो हो गया काम. प्रीत्या अरे काढ ती हलगी ना होऊन जाऊ दे राडा. करतो ना श्रीमान भाऊ राडा. वाजवली का?